संपूर्ण श्रीमद भगवद्गीता श्लोक अन्वयार्थासहित स्पष्टीकरण ऐकण्यासाठी सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूच्या पुत्रांविषयी प्रश्न विचारला होता. संजयाने दुसऱ्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले. आता भगवद्गीता प्रगट होण्याचा प्रसंग संजय यानंतरच्या श्लोकापासून आरंभ करतात. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते. अन्वय. महीपते अथ शस्त्रसम्पाते प्रवृत्ते तदा धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा कपिध्वजः पाण्डवः धनुः उद्यम्य ऋषिकेशम इदम वाक्यम आह. अर्थ. हे महीपते धृतराष्ट्र, आता शस्त्र चालविण्याची तयारी होऊच लागली होती की त्यावेळी अन्यायपूर्वक राज्य धारण करणारे राजे आणि त्यांच्या साथीदारांना व्यवस्थित रूपाने समोर उभे असलेले पाहून कपिध्वज पांडुपुत्र अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले आणि अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाला हे वचन म्हटले. स्पष्टीकरण. अथ या पदाचे तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादरूपी श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकामध्ये आलेला इति पदाने हा संवाद समाप्त होतो. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश समाप्त होतो. प्रवृत्ते शस्त्र संपाते. पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभाची घोषणा म्हणून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठीच शंख वाजविला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ती युद्धारंभाची घोषणा समजली आणि ते आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचरली आणि त्यानेही आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. व्यवस्थितान् धार्तराष्ट्रान् दृष्ट्वा या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहे की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवांच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावतच द्रोणाचार्यांजवळ गेला. परंतु जेव्हा अर्जुनाने कौरवांच्या सैन्याला पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडे गेला. धनुरुद्यम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह आणि वीरता आहे. कपिध्वज. अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंताचे स्मरण करवितात. जेव्हा पांडव वनवासात राहत होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्त्रदळाचे कमळ आणून द्रौपदी समोर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली, हे वीरश्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले. जेव्हा ते कदलीवनात गेले तेव्हा त्यांची हनुमंताशी भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह धरला. तेव्हा माझ्यावर आपली सदैव कृपादृष्टी असू द्यावी असे भीमसेन म्हणाले. त्यावर हनुमंत म्हणाले, हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्ती प्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रू सैन्यामध्ये घुसून
सिंहाप्रमाणे गर्जना कराल, त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करीन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन, ज्या गर्जनेने शत्रू सैन्याचे प्राणहरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. तदहं बृहयिष्यामि स्वरवेण रवं तव विजयस्य ध्वजस्थश्च नादान् मोक्ष्यामि दारुणान् शत्रूणामि प्राणहरः सुखमेन हनिष्यथ. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झालेले आहेत, त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे. पांडवः. धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडवाः हे पद वापरले होते, म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठीच संजय या पहिल्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये आणि या ठिकाणी पांडवः हे पद वापरतात. ऋषिकेशम तदा वाक्यमिदमाह महीपते. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्याजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो, परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून जे जगद्गुरु आहेत, अंतर्यामी आहेत, मनबुद्धी इत्यादीचे प्रेरक आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्याने भरलेले वचन बोलतात, जे इथून पुढच्या श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. अन्वय. अच्युत उभयोः सेनयोः मध्ये मे रथं स्थापय यावत् अहम् अवस्थितान् एतान् योद्धुकामान् निरीक्षे अस्मिन् रणसमुद्यमे मया कैः सह योद्धव्यम्. अर्जुन म्हणाले, हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ आपण तोपर्यंत उभा करा, जोपर्यंत मी युद्ध क्षेत्रात उभ्या असलेल्या या युद्धाची इच्छा असणाऱ्यांना पाहून होणार नाही की या युद्धरूप उद्योगात मी कोणाकोणाबरोबर युद्ध करणे योग्य आहे. स्पष्टीकरण. अच्युत सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय. दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे आहेत, तेथून ते एकमेकांवर बाणादी शस्त्रांचा मारा करू शकतील इतके दोन्ही सैन्याचे अंतर होते. त्या दोन्ही सैन्याचा मध्यभाग दोन प्रकाराने होता. एक, सेना जितकी रुंद उभी होती त्या रुंदीचा मध्यभाग, आणि दोन्ही सैन्याचा मध्यभाग, जेथून कौरव सेना जितकी दूर होती तितकीच दूर पांडव सेना उभी होती. अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी अर्जुन भगवंताला म्हणतात, जेणेकरून दोन्ही सैन्याला सहज रीतीने पाहणे शक्य होईल. सेनयोरुभयोर्मध्ये हे पद गीतेत 3 वेळा आले आहे. येथे 1:21 मध्ये, याच अध्यायाच्या 24व्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये. 3 वेळ येण्याचे तात्पर्य असे आहे की पहिल्या वेळी शौर्याने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची आज्ञा देतात. 1 अध्याय पहिला 21 श्लोक. नंतर भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून कुरुवंशीयांना पाहण्यासाठी म्हणतात. श्लोक 24. आणि शेवटी दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश करतात. अध्याय 2 श्लोक 10. अशा प्रकारे प्रथम अर्जुनात शूरवीरता होती. मध्यंतरी कुटुंबियांना पाहिल्यामुळे मोहाने ते युद्धापासून परावृत्त झाले आणि शेवटी त्यांना
भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला, जेणेकरून त्यांचा मोह नष्ट झाला. यावरून हा भाव निघतो की मनुष्य कोठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो, त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून निष्काम होऊ शकतो आणि तेथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एक रूपाने असतात. यावदेतान निरीक्षेहम योद्धु कामान वस्थितान कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठपर्यंत उभा करावा, यावर अर्जुन म्हणतात की जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने सैन्यासह आलेल्या कौरव सैन्यातील राजे लोकांना पाहू शकत नाही, तोपर्यंत आपण रथ तेथेच उभा करावा. या युद्धप्रसंगी मला कोणाकोणाशी युद्ध करावयाचे आहे, त्यापैकी माझ्या बरोबरीचे सामर्थ्यवान कोण आहेत, माझ्याहून कमी सामर्थ्यवान कोण आहेत आणि माझ्याहून अधिक बलवान कोण आहेत, त्या सर्वांना मी जरा पाहून घेतो. या ठिकाणी योद्धुकामान पदाने अर्जुन म्हणत आहेत की आम्ही तर तडजोड करण्याचाच विचार केला होता, परंतु त्यांनी संधीचा स्वीकार केला नाही, कारण त्यांच्या मनामध्ये युद्धाची जास्त इच्छा आहे. म्हणून किती शक्तीने ते युद्ध करण्याची इच्छा करतात ते मी पाहून घेतो. योत्स्यमानान वेक्षेहं ययतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रियचिकीर्षवः. अन्वय दुर्बुद्धेः धार्तराष्ट्रस्य युद्धे प्रियचिकीर्षवः ये एते अत्र समागताः योत्स्यमानान अहम अवेक्षे. अर्थ, दुष्टबुद्धी दुर्योधनाची युद्धात प्रिय करण्याची इच्छा असणारे जे हे राजेलोक या सैन्यात आलेले आहेत, युद्ध करण्यासाठी उतावीळ झालेल्या या सर्वांना मी पाहून घेतो. स्पष्टीकरण: धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षवः. धार्तराष्ट्र पदाचे दोन अर्थ होतात. एक, धृतराष्ट्राचे पुत्र अथवा संबंधी. दोन, अन्यायपूर्वक राष्ट्राला धारण करणारे. या ठिकाणी धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन, त्याच्याकरिताच धार्तराष्ट्रस्य पद आले आहे. या ठिकाणी दुर्योधनाला दुष्टबुद्धी म्हणून अर्जुन हे म्हणू इच्छितात की या दुर्योधनाने आमचा नाश करण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रकारची षडयंत्रे रचली आहेत. आम्हाला अपमानित करण्यासाठी त्याने कितीतरी उद्योग केले आहेत. नियमानुसार आणि न्यायपूर्वक आम्ही अर्ध्या राज्याचे अधिकारी आहोत, परंतु तो स्वतः हडप करू इच्छितो, आम्हाला देऊ इच्छित नाही, अशी तर याची दुष्ट बुद्धी आहे. आणि येथे आलेले राजेलोक युद्धात याला विजय मिळवून देऊ इच्छितात. वास्तविक जर पाहिले तर मित्राचे असे कर्तव्य असते की त्यांनी असे काम करावे, अशी गोष्ट समजून सांगावी, ज्यामुळे आपल्या मित्राचे इहलोकात परलोकात हित व्हावे. परंतु हे राजेलोक दुर्योधनाच्या दुष्टबुद्धीला शुद्ध न करता उलट तिला वाढवू इच्छितात आणि दुर्योधनाकरवी युद्ध करून युद्धात त्याची सहाय्यता करून त्याचे पतनच करू इच्छितात. तात्पर्य हे आहे की दुर्योधनाचे हित कशात आहे, त्याला राज्य सुद्धा कोणत्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा परलोक सुद्धा कसा सुधारेल, या गोष्टीचा ते विचारच करीत नाहीत. जर या राजे लोकांनी त्याला असा सल्ला दिला असता,
बाबा कमीत कमी अर्धे राज्य तुम्ही ठेवून घ्या आणि अर्धे राज्य पांडवांना देऊन टाका. अशा रीतीने दुर्योधनाला अर्धे राज्यही राहिले असते आणि त्याचा परलोकही सुधारला असता. योत्स्यमानान वीक्षेहं येते इतर समागतः. या युद्धासाठी उतावळे असणाऱ्यांना जरा पाहून तर घेतो. त्यांनी अधर्माचा अन्यायाचा पक्ष घेतला आहे म्हणून हे आमच्या पुढे टिकू शकणार नाहीत, नष्ट होतील. योत्स्यमानान म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की यांच्या मनात युद्ध करण्याची इच्छा प्रबल दिसत आहे. तर हे आहेत तरी कोण हे पाहून घेतो. अर्जुनाने असे म्हटल्यावर भगवंतांनी काय केले हे संजय पुढील 2 श्लोकात सांगत आहेत. ते पुढच्या भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.